शेगावमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात आज मुसळधार पावसातही हजारो विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला. विद्यार्थ्यांना या आंदोलनामुळे शहरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले. मोर्चामध्ये शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भर पावसातही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी जय भीम, भगतसिंग अमर रहे अशा घोषणा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या विचारांचा जयघोष केला. विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी निवेदनातून केली. मोर्चा शांततेत पार पडला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। हेलो 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 शिक्षणाच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. शिक्षणाच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. या देशाला महासत्ता म्हणण्याचा अधिकार राहणार नाही. मला वाटते शेकडो विद्यार्थ्यांनी आज एकत्र येऊन या ठिकाणी मोर्चा काढला. या देशामध्ये विद्यार्थ्यांचा पेपर फुटला, या देशामध्ये शिक्षकांचा पेपर फुटला. विद्यार्थी आणि शिक्षक हा या देशाचा पाया आहे, या देशाचा कणा आहे. आणि तोच जर आज भरडला जात असेल तर मला असं वाटते भविष्य या देशाचं नक्कीच नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी आज सर्वजण शिक्षक, विद्यार्थी आणि त्यासोबत सर्व पालकगण सुद्धा या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले. त्यांच्या मुख्य मागण्या होत्या, धर्मेंद्र प्रधान हा या देशाचा शिक्षण मंत्री आहे आणि त्या शिक्षण मंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या देशाचा पेपर जर व्यवस्थित घेतला जात नसेल, लाखो पोरांचं भविष्य जर टांगणीला राहत असेल तर मला असं वाटते हा विद्यार्थी या देशाचा भरडला जाणारा पाया, याचं नुकसान या देशाला भोगून द्यावं लागेल. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या सर्व मागण्या इथं शांततेच्या सर्वांना जय भीम. आज शेगावमध्ये जे आंदोलन चालू आहे दिल्लीला, जे पेपर फुटी होत आहे, पेपर लीक होत आहेत, नीटचे पेपर लीक होत आहेत सतत, त्याच्या विरुद्ध आंदोलनासाठी आम्ही आज शांतीपूर्ण मार्च काढलेला आहे. शिवाजी चौक ते तहसील ऑफिसपर्यंत आमचा मार्च होता. अतिशय शांततेने हा मार्च पूर्ण झालेला आहे. आमचे मागण्या फक्त एवढ्याच आहेत की या मार्चच्या माध्यमातून आम्हाला हेच मागण्या करायच्या आहेत की जे पेपर फुटी आहे ते व्यवस्थित, म्हणजे त्याचं काहीतरी सोल्युशन निघायला पाहिजे. जवळपास 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. असं तुमच्याही मुलांसोबत होऊ शकते, आमचे भाऊ बहिणींसोबत होऊ शकते. मी ॲज अ टीचर इथं आलेली आहे, माझे पण विद्यार्थी आहेत. मे बी त्यांना ज्यावेळेस त्या परीक्षेची तयारी करतो तो तन मन धनाने त्याची तयारी करतो. किती तास एका दिवसातून तो अभ्यास करतो हे जर कोणी पाहिलं तर त्या विद्यार्थ्याचा आक्रोश समजू शकतो की एक विद्यार्थी जर 7 ते 8 तास एका अभ्यासिकेमध्ये बसून अभ्यास करतो आणि तो अभ्यास केल्यानंतर ते एका दिवसाचा विषय नाही तर हा असा 1 वर्ष, कधी 2 वर्ष, कधी 3 वर्ष अभ्यास करावा लागते. मग तो त्या परीक्षेला फेस जातो आणि एवढा अभ्यास करून ज्यावेळेस तो परीक्षा देतो तर माहिती पडते की हा पेपर ऑलरेडी फुटलेला होता. तर त्या विद्यार्थ्याच्या मनात जो आक्रोश आहे तो आक्रोश आज इथं पाहायला मिळाला. ही गर्दी जी तुम्हाला दिसली ही गर्दी नसून हा विद्यार्थ्यांचा